नमस्कार. आपल्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्सच्या पॅन्ट्स असतात. त्या खराब झाल्या असतात किंवा आपण घालून घालून कंटाळा असतो. त्यापासून आज आपल्याला घरासाठी लागणारी वस्तू आपण तयार करणार आहोत. आपण कुठल्याही जुन्या नवीन कपड्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या बॅगा शिवू शकतो. विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवू शकतो. तर आपण हे सगळं कट करून घेऊया. ही पॅन्टची शिलाई पण आपण सगळी कट करून घेऊया. मी इस्त्री करूपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दुमडून घेऊन मी सगळीकडे प्रेस्टिंग मारून घेतलेली आहे. आयताकृती तुकडा घेतलेला आहे. हे 36 इंच घेतलेला आहे आणि असं हे 25 इंच घेतलं आहे. ही बाजू 25 इंचाची आहे आणि ही बाजू 36 इंचाची आहे. आपण 25 इंचाच्या बाजूकडून 11 इंचावर अशी एक रेघ मारून घेतलेली आहे आणि इकडच्या बाजूला 7 इंच अंतरावर रेघ मारलेली आहे. इथून 11 इंच आणि इथून 7 इंच. 7 इंचावर आपण अशी पूर्ण रेघ शेवटपर्यंत मारलेली आहे. तसंच आपण इथून 11 इंच घेतलेला आहे आणि इथून 7 इंच घेऊन पूर्ण रेघ मारलेली आहे. आता हा जो आपला तुकडा आहे तो आपण कट करून घेऊया. तुम्ही असा बेस तयार करून ठेवला तर तुम्हाला कधीही शिवताना अडचण येणार नाही. आपण हेच असं कापडावर ठेवून शिलाईला सुरू करू शकतो. मी इथला कट करून घेतलाय. पूर्ण टी आकार घेतलेला. त्यावर आपण असं जोडून घेतलेलं जीन पॅन्ट हे परत एकदा जोडून घेऊया आणि बॅक साइडला अस्तर म्हणून आपण हे कापड लावणार आहोत. तर हे सगळं मी जोडून घेते. मी असं दोन्हीकडे कापड जोडून घेतलेलं आहे. आता इथं आपण पाइपिंग करून घेऊया. हे इथं एकदा असं ठेवायचंय आणि असं दुमडून टीप मारून घ्यायची. 7 इंचावर एक रेघ मारून घेते आणि इथेही असं दुमडून घेऊन पाइपिंग करून घ्या. दोन्ही बाजूला पाइपिंग करून झालं आहे. तुम्ही कुठल्याही कापडापासून टिफिन बॅग बनवू शकता. पाइपिंग केलं आहे त्या बाजूला अशी चेन ठेवून टीप मारून घेऊया. तसंच या बाजूला सुद्धा चेन ठेवून टीप मारून घ्या. पाइपिंग आणि चेन लावून झालेलं आहे. मी हे असे 45 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत. तिथं जे कट केले त्या कट पासून 1.5 इंचावर रेघ मारून घेणार आहोत आणि तिथून 9 इंचावर एक रेघ मारून घेणार आहोत. तसंच मी ह्या बंदावर सुद्धा 9 इंचावर रेघ मारून घेते. अशी टीप मारून घेते आणि त्याच्यानंतर ह्या 9 इंचापर्यंत अशी टीप मारून घेते. आपण कोपऱ्यापासून 1.5 इंचावर अंतर घेतलं आहे आणि तिथं 45 इंचाची बंद त्याचा एक टोक आपण इथं ठेवला आहे आणि इथं आपण टीप मारून घेणार आहोत आणि तिथून चौकोन पद्धतीने टीप मारून घेऊया. त्याच पद्धतीने ह्या बाजूला सुद्धा हे दुमडून घ्यायचंय. 9 इंचापर्यंत आपण अशी चौकोन टीप मारणार आहोत. ह्या बाजूला सुद्धा 7 इंच अंतर सोडून 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे. धागे निघून नयेत म्हणून दुमडून घ्यायचंय आणि इथं 9 इंचापर्यंत टीप मारून घ्यायची. हे बंद गोलाकार फिरून इथं दुमडून घेऊन टीप मारायची आणि ह्याला चारी बाजूला टीप मारून घेऊया. तुम्हाला हवं असं तुम्ही पिना लावू शकता किंवा तसंही तुम्ही शिवू शकता. मी दोन्ही बाजूला बंद जोडून झालेला आहे. तुम्ही अशा प्रकारचा एक साचा कागदावर कट करून घेतला की तुम्हाला एका दिवसात कमीत कमी 10 बॅगा शिवायला सोपं जाईल. मी एका दिवशी कमीत कमी 10 बॅगा शिवते. ही सर्वात सोपी पद्धत आहे टिफिन बॅग शिवायची. तुम्ही एकदा शिवून नक्की ट्राय करा. दोन्ही बाजूला रनर घातला आहे. तर आता आपण हे उलट करून घेऊया. मी हे उलट करून घेतलेला आहे. आता हा जो भाग आहे तो असा टीप मारून घेऊया. अशी पूर्ण आपण इथं टीप मारून घेऊया. अशी टीप मारून घेतलेली आहे. मी हे कापडाचा छोटासा तुकडा घेतला आहे. इथं ठेवून पूर्ण अशी टीप मारून घेते आणि परत हे दुमडून घेऊन अशी पूर्ण टीप मारून घेते. अशाच पद्धतीने आपण ह्या बाजूला पण जोडून घेऊया आणि पाइपिंग करून घेऊया. मी असं दोन्ही बाजूला पाइपिंग करून झालेलं आहे. बघा कुठेही आपले धागे दिसत नाहीये. आता हे मी सरळ करून घेते. हे बघा आपली किती मोठी टिफिन बॅग झालेली आहे. त्याचा बेस पण खूप मोठा झाला आहे. याच्यामध्ये भरपूर सामान बसतं. माझ्याकडे 1 लिटरची बॉटल आहे. ती बघा व्यवस्थित बसते. आपल्याला जेवणासाठी असे छोटे मोठे डबे लागतात. 4 कप्प्याचा जेवणाचा डबा याच्यात बसू शकतो. कोणी कोणी ताक घेऊन जातं तर ताकाचं बॉटल सुद्धा ह्यात बसतं. ह्यात आपण एक प्लेट आणि एक चमचा ठेवू शकतो.
अशी नॅपकिन पाहिजे तर नॅपकिन सुद्धा ठेवू शकतो. बघा अजून भरपूर सामान यात बसू शकतं आपलं. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे माझे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.